आणि इकडे धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। शिरपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 1241 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचं समजतंय। धुळे जिल्ह्यामधील 1528 शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय आणि नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची शेतकरी मागणी करतायत। धुळे जिल्ह्यात गेले 2 दिवस अवकाळी पाऊस सुरू होता। या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। आपण धुळे तालुक्यातील वरखेडी शिवारात आहोत। या ठिकाणी वरखेडी शिवारात देखील अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका जो आहे तो शेतकऱ्यांना बसला आहे। आता आपण दादर या पिकाच्या शेतात आहोत। या ठिकाणी दादर पीक हे अक्षरशः वादळी वाऱ्यामुळे आडवं पडलेलं आहे। शेतकऱ्यांचं कंबरड या अवकाळी पावसाने मोडल्याचं चित्र आहे। शिरपूर तालुक्यात सर्वाधिक नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे। आतापर्यंत साक्री असेल, शिंदखेडा असेल, धुळे तसेच शिरपूर तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडल्याचं चित्र आहे। एकीकडे जर आपण खरीप हंगामाचा जर विचार केला तर खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचं नुकसान झालं होतं। तसेच जे आहे ते कापसाला कमी दर असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागलं आहे। कापसाला केवळ 6000 ते 7000 रुपये प्रति क्विंटलचा दर सध्या मिळत आहे आणि त्यातच रब्बी हंगामातील पिकांचं देखील अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं कंबरड मोडल्याचं चित्र आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, धुळे। आणि